नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये. मी अखिल सर, संचालक MPSC अकॅडमी. आपण मागे टेस्ट घेतलं होतं भूगोल विषयाची, महाराष्ट्र भूगोल विषयाची. त्याच्याबद्दलचे हे सर्व प्रश्न आहेत, याला आपण विश्लेषण करणार आहोत आणि आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत. ओके, बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या किती टक्के आहे विचारलेली आहे. काय विचारलंय रे? महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या किती टक्के आहे. तर याचं उत्तर काय आहे रे? 9.29% महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या आहे. टक्क्यामध्ये विचारलेली आहे. जसं की भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या किती? तर 9.29%. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवायची आहे, बघा इथं कन्फ्युजन क्वेश्चन आहे. पहिला काय म्हणते 9.21%, हा तर येणारच नाही. 9.36% हे काय आहे रे? हे भूगोलाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय रे? 9.36% काय आहे? भारताच्या क्षेत्रफळ आहे, है ना. भारताच्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राच्या क्षेत्रफळ 9.36%. म्हणजेच काय रे? भारताच्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती रे? 9.36%. हे क्षेत्रफळ झालेलं आहे. कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला हे दोन ऑप्शन दिलेले होते की भारताच्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 9.36%. तर भारताच्या लोकसंख्यापैकी महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्के रे? किती टक्के? भारताच्या लोकसंख्यापैकी महाराष्ट्राची लोकसंख्या किती रे? 9.29%. महाराष्ट्राची लोकसंख्या असलेले सर्वाधिक जिल्हे कोणते रे? ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर. बरोबर आहे. हे काय झाले? महाराष्ट्राची लोकसंख्या, सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे? ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर. आलं लक्षात. आणि जर तुम्हाला विभाग विचारलं, विभाग, तर सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या विभागात आहे रे? तर ते आहे कोकण. कोकण विभागामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्यानंतर पुणे विभाग, पुणे विभागामध्ये. आलं लक्षात. मुंबई उपनगर पण पुणे विभागामध्येच येतो. आलं लक्षात. तुम्हाला मुंबई, कोकण, त्याच्यानंतर पुणे विभाग. ठीक आहे. त्याच्यानंतर काय विचारलेलं आहे? छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर विभाग, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नाशिक विभाग. कोणता रे? नाशिक विभाग. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर नागपूर आणि अमरावती विभाग. नागपूर आणि अमरावती विभाग, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच काय? लोकसंख्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणते जिल्हे सर्वाधिक आहेत रे लोकसंख्यामध्ये? ठाणे, पुणे, मुंबई उपनगर, नाशिक, नागपूर. जर विभागाचं विचारलं रे, तर कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती. हे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? विभाग लक्षात ठेवायचा आहे. अरे कळालं का? एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. बघा काय म्हणते? महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे मध्ये समाविष्ट होतात, है ना. काय विचारलेलं आहे रे? जिल्हे समाविष्ट होतात. ओके. महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग, है ना, सर्वाधिक जास्त जिल्हे मध्ये समाविष्ट होतात. म्हणजे इथं तुम्हाला प्रादेशिक विभाग विचारलेला आहे. आता प्रादेशिक विभाग, आता प्रादेशिक विभाग एकूण किती रे? 5 प्रादेशिक विभाग आहेत. किती रे? 5 प्रादेशिक विभाग. पहिला कोणता रे? विदर्भ. ठीक आहे. दुसरा रे? पश्चिम महाराष्ट्र. तिसरा रे? मराठवाडा. चौथा रे? कोकण. आणि पाचवा खानदेश. हे काय झाले रे?
प्रादेशिक विभाग, लक्षात, प्रादेशिक विभाग हे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे बा फॅक्च्युअल प्रश्न. आता प्रादेशिक विभाग विचारलेला आहे. हे ऑप्शन मध्ये बघा, देश म्हणजे काय, खानदेश. ठीक आहे, देश म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा देश म्हणतो. आलं लक्षात, पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा देश म्हणतो आपण. पण आपण खानदेश बघूया आता. ठीक आहे, खानदेश आहे का इथं, बघा खानदेश नाहीये. ठीक आहे, याला आपण खानदेश गृहीत धरूया. आता खानदेश विभागामध्ये किती जिल्हे आहेत, 3. नंदुरबार, धुळे, जळगाव. लिहून घेऊया इथं, नंदुरबार, धुळे आणि जळगाव. आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर बघा पश्चिम महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती, 7 जिल्हे. कोणते कोणते 7 रे, नाशिक, नगर, ठीक आहे, त्याच्यानंतर पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि एक सोलापूर. किती झाले रे, 7 जिल्हे झाले. कशाचे रे, पश्चिम महाराष्ट्रातले एकूण 7 जिल्हे. आपण काय बघत आहोत, प्रादेशिक विभाग बघत आहोत. तसेच आपण खानदेश बघितलं तर खानदेशामध्ये 3 जिल्हे, नंदुरबार, धुळे, जळगाव. आणि आपण त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र बघितलं तर एकूण 7 जिल्हे, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर. हे लक्षात आलं, समजलं. त्याच्यानंतर मराठवाडा, कट करून घेऊया मराठवाडा. आता मराठवाड्यामध्ये एकूण जिल्हे किती रे, 8 जिल्हे. किती, 8 जिल्हे. मग 8 जिल्हे कोणते कोणते येतील रे, बघा 8 जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, त्याच्यानंतर बीड, त्याच्यानंतर हिंगोली, ठीक आहे, त्याच्यानंतर परभणी, त्याच्यानंतर लातूर, त्याच्यानंतर नांदेड, त्याच्यानंतर धाराशिव. एकूण किती जिल्हे झाले रे, हे 8 जिल्हे झाले. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, समजलं. त्याच्यानंतर विदर्भ, सर्वात मोठा काय रे, हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे विदर्भ. तर विदर्भात एकूण जिल्हे किती रे, 11 जिल्हे आहेत, 11. म्हणजे हे विदर्भ कसं तयार झाला, अमरावती विभाग आणि नागपूर विभाग जे प्रशासकीय विभाग आहेत आपले. अमरावती विभागातले 5 जिल्हे आणि नागपूर विभागातील 6 जिल्हे, 6 आणि 5 11 जिल्हे. म्हणजेच आपले 2 विभाग मिळून एक विभाग तयार झालेला आहे. तो म्हणजे कोणता रे, विदर्भ. आलं लक्षात, समजलं. असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे प्रश्नाचं उत्तर काय आपण बघूया की महाराष्ट्रात प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे मध्ये समाविष्ट आहे. तर इथं काय येईल, विदर्भ. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कळालं का. हा, योग्य विधाने निवडा. बघा हे प्रश्न कसे सेट केलेले तुम्हाला सांगतो की एमपीएससी धर्तीवरचे प्रश्न सेट केलेले आहेत. साधारणतः एखादा वाक्य हा तुमचा स्वतंत्र वाक्य बनून येऊ शकतो. जसं उदाहरणार्थ कोकण किनारपट्टी आकाराची आहे, फिल इन द ब्लँक्स. इथं पोलीस भरतीला प्रश्न, सरळ सेवेला प्रश्न, पण आपण इथं विधान दिलेले आहेत, 4 विधान दिलेले आहेत आणि या 4 विधानापैकी आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. काय निवडायचं आहे, योग्य विधान निवडायचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. आता बघा प्रश्न असे म्हणजे ऑप्शन 4 आहेत. मग याचे पर्याय उत्तर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत खाली. हे पर्याय उत्तर सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ओके, तर बघा योग्य विधाने निवडा. आता योग्य विधाने निवडा म्हणजे काय, बघा कोकण किनारपट्टी रिया आकाराची आहे. अगदी बरोबर, कोकण किनारपट्टी कशी आहे रे, रिया आकाराची आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन काय, दरेकसा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात तर गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यात आहे. अगदी बरोबर आहे. दरेकसा टेकड्या कुठे आहेत रे, गोंदिया जिल्ह्यामध्ये. मग गोंदिया जिल्ह्याचा विचार केला आपण तर गोंदिया जिल्हा बघा, गोंदिया जिल्हा हा गोंदिया जिल्हा कोणत्या दिशेला आहे, पूर्व दिशेला आहे. महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला गोंदिया आहे. आणि या गोंदियामध्ये एकूण टेकड्या किती आहेत तर प्रतापगड नावाच्या टेकड्या आहेत. त्याच्यानंतर गंगाझरी नावाच्या टेकड्या आहेत. त्याच्यानंतर दरेकसा, सालेकसा,
त्याच्यानंतर नवेगाव टेकड्या आहेत. ठीक आहे, नवेगाव टेकड्या आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर एवढे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात एका जिल्ह्यावर. तर इथं काय विचारलेलं आहे रे की दरेकसा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात आहे, ते इथपर्यंत बरोबर आहे. मग याचा पुढे काय दिलेलं आहे, गाविलगड टेकड्या अमरावती जिल्ह्यात आहे. तर आहे का, हो आहे. तर गाविलगड टेकड्या सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतात. आणि या अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण टेकड्या किती रे, तर बघूया की गाविलगड टेकड्या, ठीक आहे, त्याच्यानंतर चिरोडी टेकड्या, ठीक आहे, त्याच्यानंतर वैराट डोंगर रांग, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गाविलगड, चिरोडी आणि वैराट एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे हा वाक्य वरचा बरोबर, दुसरा वाक्य सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, माडसेज नाही, अजून एक काहीतरी आहे ते मी नंतर सांगतो. अस्तंबा डोंगर नंदुरबार जिल्ह्यात असून सालेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे. बरोबर आहे. अरे अस्तंबा डोंगर कुठे आहे, नंदुरबारला आहे ना, आलं लक्षात. आणि सालेर शिखर कुठे आहे रे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपण विचार केला की अस्तंबा नंदुरबार मध्ये, मग नंदुरबार मध्ये कोणते कोणते आहेत, तर अस्तंबा, तोरणमाळ, हे दोन आपल्याला डोंगर रांगा आपल्याला दिसतात कुठे, नंदुरबार मध्ये. तर सालेर शिखर, मग आपण शिखरांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर शिखरांच्या दृष्टिकोनातून आपण एक ट्रिक्स बघितलं होता. कोणती रे, कोणती ट्रिक्स बघितलं होतं डोंगर रांगाची, कसामी हसतो अत्र तो, वैतागला, चिडला आणि हनुमानाच्या मंदिरात गेला. हे ट्रिक्स आपण बघितलं होतं. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्र, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणा, ठीक आहे, अ म्हणजे अस्तंबा, त्र म्हणजे त्र्यंबकेश्वर, तो म्हणजे तोरणमाळ, वै म्हणजे वैराट, ची म्हणजे चिखलदरा आणि हनुमान हनुमान. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे कुठे आहेत, कळसुबाई कुठे आहे, नगरला, सालेर नाशिकला, ठीक आहे, महाबळेश्वर साताऱ्याला, हरिश्चंद्र नगरला, सप्तशृंगी नाशिकला, तोरणा पुणेला, अस्तंबा नंदुरबारला, त्र्यंबकेश्वर नाशिकला, तोरणमाळ नंदुरबार, ठीक आहे, वैराट अमरावती, ची चिखलदरा अमरावती, हनुमान धुळे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सेकंड नंबरचे ऑप्शन काय म्हणते, अस्तंबा डोंगर नंदुरबार जिल्ह्यात असून सालेर शिखर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तर हा वाक्य सुद्धा बरोबर आहे, तिसरा वाक्य बरोबर आहे. ठीक आहे, कळालं, इथपर्यंत कळालं का रे सर्वांना. पुढे बघा काय म्हणते, नाशिक विभागात गोदावरी नदीचा उगम होतो. हा प्रश्न थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. काय विचारलाय, नाशिक विभाग, हा विभाग बघून तुम्ही काय झाले, कन्फ्युज झाले. अगदी बरोबर उत्तर आहे. कारण काय की नाशिक विभागामध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. म्हणजेच काय, त्र्यंबकेश्वर वरून. जर इथं विचारलं असतं की त्र्यंबकेश्वर मधून गोदावरी नदीचा उगम होतो, हाही वाक्य सेम बरोबर आहे. लक्षात, तिथं काय म्हटलेलं आहे, नाशिक विभागात गोदावरी नदीचा उगम होतो. तर हा सुद्धा वाक्य बरोबर आहे. म्हणजे इथं सर्व बरोबर आहे. 1 2 3 4 सर्व उत्तर आपल्याला बरोबर सांगता येतात. लक्षात, याचं उत्तर हा आहे. पुढे बघा काय म्हणते, महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या खालीलपैकी कोणती आहे. कोणती आहे रे, 6 नंबर. व्याघ्र प्रकल्प किती आहेत महाराष्ट्रात, 6 आहेत. कोणते कोणते 6 आहेत, एक आहे ताडोबा, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे नवेगाव नागझिरा, ठीक आहे, त्याच्यानंतर आहे बोर, ठीक आहे, त्याच्यानंतर पेंच आणि त्याच्यानंतर मेळघाट आणि त्याच्यानंतर चांदोली.
हे काय झाले, व्याघ्र प्रकल्प झाले. आलं लक्षात. आता ताडोबा कुठे आहे, चंद्रपूरमध्ये. प्रश्न येईल ना स्वतंत्र. नागझिरा गोंदिया, बोर वर्धा, पेंच नागपूर, मेळघाट अमरावती, चांदोली सांगली सातारा. आपल्याला हे लक्षात घ्यायचं. बघा रे, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला असा प्रश्न आला की महाराष्ट्रातील सर्वात अगोदर किंवा पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता, तर तो आहे ताडोबा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प तो ताडोबा आहे. महाराष्ट्रातील सर्वात पहिला व्याघ्र प्रकल्प तो ताडोबा आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प तो आहे मेळघाट. कोणता आहे रे, मेळघाट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मॅग्नीज धातू आढळतो. हा कशावर विचारलेला प्रश्न आहे, मॅग्नीज वर विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे, बघा याचं उत्तर काय, कोल्हापूरमध्ये काय आढळतो, बॉक्साईट. बॉक्साईट आढळतो. ठीक आहे, 21% आहे महाराष्ट्रात बॉक्साईट. ओके, त्याच्यानंतर आपल्याला रायगडमध्ये काय आढळत नाही. नागपूर आणि अहमदनगर. नागपूरमध्ये आढळतो, अहमदनगरमध्ये आढळत नाही. नागपूर आणि भंडारा, यस हाच उत्तर आहे. कोणता उत्तर आहे रे, 3 नंबरचा उत्तर आहे. रायगड साताराला इथं काही नाही आहे, पण नागपूर आणि भंडाराला आहे. मग नागपूर आणि भंडाराला आहे तर मग तो कोणता आहे रे, बघा मॅग्नीज. मॅग्नीजचे साठे किती रे महाराष्ट्रात, 40%. किती, 40%. आणि सर्वाधिक मॅग्नीज कुठे सापडतो, नागपूर आणि भंडाऱ्यामध्ये. फेरोमॅग्नीज नागपूरमध्ये सापडतो, खुली खान म्हणतो आपण त्याला. आणि भंडाऱ्यामध्ये सीता सावंगी असेल, चिखला माइन्स असेल किंवा डोंगरी बुजुर्ग असेल, या ठिकाणी आपल्याला मॅग्नीज आढळतो. कोणत्या तालुक्यात रे, तर तुमसर तालुक्यात. हाही विचारू शकतो. तुमसर तालुक्यामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे आहेत. आलं लक्षात. आणि नागपूरमध्ये सावनेर मनसर त्या साईडला आहेत. ओके, पुढे बघा काय म्हणते रे, खालीलपैकी कोणते शिखर महाराष्ट्रातील एव्हरेस्ट, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणून ओळखले जाते. मगाशीच आपण शिकलं. कोणते, कडसूबाई. सोप्पा प्रश्न होता, सोप्पा. ठीक आहे, सालेर पण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, गवळदेव शिखर असं काही नाही आहे. गवळदेव गाविलगड आहे. ठीक आहे, यापैकी काही नाही, हा उत्तर येत नाही. तर कोणता आहे रे, कडसूबाई शिखर आपण बघितलेलं आहे. 1646 किलोमीटरचा कडसूबाई शिखर आणि 1567 सालेर शिखर, हे लक्षात ठेवायचं. पुढे, महाराष्ट्रातील स्थित भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता रे, कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा है ना आपल्याला सांगता येते जलविद्युत प्रकल्प आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. ओके, तर एक लक्षात ठेवा, काही जलविद्युत प्रकल्प आहेत जसं परभणीमध्ये येलदरी म्हणून आहे. ठीक आहे, जलविद्युत प्रकल्प. औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जायकवाडी आहे. ठीक आहे, रायगडमध्ये भीरा आहे. हा प्रश्न आलेला होता आता रिसेंटली जे परीक्षा झालेली होती ना त्याच्यामध्ये आलेला होता. भीरा, खोपोली आणि भिवपुरी. भीरा, खोपोली आणि भिवपुरी हे काय आहेत रे, तुमचे जलविद्युत प्रकल्प आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यानंतर नगरमध्ये आहे भंडारदरा. अहमदनगरमध्ये आहे भंडारदरा, हा आहे जलविद्युत प्रकल्प नगरमध्ये. ओके, नाशिकमध्ये ओझरखेड आहे. नाशिकमध्ये कोणता आहे, ओझरखेड आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नागपूर, पेंच, हे तुम्हाला जलविद्युत प्रकल्प आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर भीरा मी रायगडला सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं भातसा म्हणून पण आहे. भातसा आहे ठाणेला. कुठे रे, ठाणेला. हे लक्षात ठेवायचं. असं भाटगड नाही आहे, भाटघर आहे.
पुढे इथं काय विचारलेलं आहे, अचूक विधाने निवडा. अचूक म्हणजे काय रे, बरोबर. हे MPSC चे वाक्य आहेत, अचूक, बिनचूक. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार, ठीक आहे, महाराष्ट्राचा अक्षांश 15 डिग्री 36 उत्तर ते 22 डिग्री 6 उत्तर. ठीक आहे, अक्षांश आहे. महाराष्ट्राचा अक्षांश 15 डिग्री 36 उत्तर ते 22 डिग्री 6 उत्तर सांगितलेलं आहे. तर हा वाक्य एकदम बरोबर आहे. ओके. महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण भागाची लांबी 720 किलोमीटर आहे. 720 आहे का रे? काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 700 किलोमीटर आहे. म्हणजे काय रे, इथं काय विचारलेलं आहे, बरोबर विचारलेलं आहे, म्हणजे फक्त अबरोबर. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आलं लक्षात. आता बघा, महाराष्ट्र राज्याचे उत्तर दक्षिण लांबी, पूर्व पश्चिम लांबी इथं आपण शिकलेलो आहोत. पुन्हा एकदा बघूया. महाराष्ट्राची उत्तर ते दक्षिण लांबी किती आहे, 700 किलोमीटर. ठीक आहे. महाराष्ट्राची पूर्व ते पश्चिम लांबी किती आहे, 800 किलोमीटर. आलं लक्षात. त्याच्यानंतर महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी किती आहे, 560 किलोमीटर. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्र पठाराची लांबी 750 किलोमीटर. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा सागर किनारा किती आहे, 720 किलोमीटर. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी किती आहे, कोकण किनारपट्टी झालेली ना, येस येस, हा. ओके. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी 700, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800, महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी 560, महाराष्ट्र पठाराची लांबी 750, महाराष्ट्राचा सागर किनारा 720, सह्याद्री पर्वत, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे रे, 440 किलोमीटर. हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग अक्षांश आणि रेखांश. आता अक्षांश किती आहे महाराष्ट्राचा, 15 डिग्री 36 ते 80, 22 डिग्री 6 मिनिटं. आलं लक्षात. एक असते उत्तर. आणि रेखांश रे 72 34 ते 80 54 मिनिटं पूर्व. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. तर याचं उत्तर फक्त अ आहे. पुढे बघा. महाराष्ट्राची कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे रे, 560. काहींनी 720 करून ठेवलेला आहे. 720 काय आहे, सागर किनारा महाराष्ट्राचा. आणि 700 काय आहे, उत्तर ते दक्षिण लांबी. आणि 520 काहीच नाही आहे. पुढे मानसिंगदेव अभयारण्य. मानसिंगदेव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे, तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. मानसिंगदेव अभयारण्य कुठे आहे रे, नागपूरमध्ये आहे. लक्षात ठेवायचं. ओके. लातूरमध्ये खारोसा लेणी सुद्धा आहेत, खारोसा. तर नागपूरमध्ये आपल्याला मानसिंगदेव अभयारण्य दिसतो. आपल्या भंडाऱ्यामध्ये कोका नावाचं अभयारण्य आहे. कोणतं आहे रे, कोका नावाचं अभयारण्य आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. पुढे एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे, नागपूर, ठाणे, भुसावळ यापैकी नाही. कुठे आहे रे, एकलहरे नाशिक मध्ये. नाशिक ऑप्शन आहे का, नाही. मग उत्तर काय येईल, 4 नंबर. ओके. मग नागपूरमध्ये कोणता आहे रे, कोराडी, खापरखेडा,
आणि मौदा. आलं लक्षात. ठाण्यामध्ये चोला, भुसावळमध्ये सेकरी, जळगाव. ठीक आहे, यापैकी नाही. याचं उत्तर म्हणजे कुठे रे? नाशिक. म्हणजे अजून जर विचारलं तुम्हाला आलं पाहिजे, त्यासाठी आपण बघूया की नागपूर झालेला आहे, ठाणे झालेला आहे, भुसावळ झालेला आहे आणि नाशिक झालेला आहे. मग तुम्हाला बीड विचारलं, परळी, वैजनाथ. त्याच्यानंतर चंद्रपूर, बल्लारपूर आणि दुर्गापूर. अकोला, पारस लक्षात ठेवायचं. उरण, रायगड. धोपावे, सिंधुदुर्ग. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लक्षातच नाही तर पाठ करायचे आहेत. ओके. पुढे मुंबईमध्ये पण आहे. कोणता आहे? दुर्बे. ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली रे? 1950, 60, 91 यापैकी नाही. याचं उत्तर काय येईल? यापैकी नाही. कधी झाली रे? 1955 ला. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न आलेला होता. प्रादेशिक विभागाचा क्रम लावा, म्हणजे क्षेत्रफळानुसार क्रम लावा. इथे क्षेत्रफळ पाहिजे. क्षेत्रफळानुसार क्रम लावा. तर बघा, छत्रपती संभाजीनगर, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि देश असं दिलंय. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश. वरील सर्व बरोबर. तर काय उत्तर आहे याचं? तिसऱ्या नंबरचं उत्तर आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश. विदर्भात एकूण जिल्हे 11, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7, मराठवाड्यामध्ये 8, कोकणमध्ये 7 आणि खानदेशामध्ये 3. हे आपण बघितलेलं आहे, पहिला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. ठीक आहे. पुढे योग्य विधाने निवडा. ठीक आहे, योग्य बघायचं आपल्याला. भंडारा जिल्ह्यात चुनखडीचे साठे आहेत. चुनखडीचे साठे आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये. भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याला मॅग्नीजचे साठे आहेत. मॅग्नीजचे साठे आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये. चुनखडीचे नाही. चुनखडी कुठे आहे रे? यवतमाळ. कुठे आहे रे? यवतमाळ मध्ये आपल्याला दिसतं. नाशिक विभागात फेकरी औष्णिक विद्युत केंद्र आहे. नाशिक विभागात फेकरी आहे का रे? तर अगदी आहे. कुठे रे? कुठे आहे? भुसावळ म्हणजेच जळगाव. आलं लक्षात? नाशिक विभागामध्ये विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय येईल रे? काय येईल याचं उत्तर? फक्त 2, 4 नंबरचं उत्तर आपल्याला इथं सांगता येतात. पुढे काय म्हणते? कोकण, कोका अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? आताच रिपीट झालेला आहे प्रश्न. कुठे आहे रे? भंडाऱ्यामध्ये. कोका अभयारण्य भंडाऱ्यामध्ये आहे. गोंदियामध्ये नागझिरा आहे, हा ना. आपण मग जिथं सर्वात जास्त झाडं असतील, हा ना, जिथं सर्वात जास्त प्राणी असतील त्याला आपण अभयारण्याचं स्वरूप देतो. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे कोका नावाच्या टेकड्या पण आहेत भंडारा जिल्ह्यात. कोकण विभागात एकूण जिल्हे किती? किती सोपा क्वेश्चन आहे. किती? 7 जिल्हे. मग 5 जिल्हे कुठं? अमरावती विभाग, पुणे विभाग आणि नाशिक विभाग. आलं लक्षात? हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 6 नागपूर विभाग, 7 कोकण विभाग आणि 8 मराठवाडा. ओके. कोकण विभागात एकूण जिल्हे किती? तर 7. ओके, हे लक्षात ठेवायचं. पुढे वैराट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावतीमध्ये आहे. हा पण एक्सप्लेनेशन आपण केलेला आहे. हनुमान धुळे, पुण्यामध्ये सिंगी, तोरणा, हे लक्षात घे. हा झाला एक्सप्लेन.
दरे कसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया जिल्ह्यात आहे. आई गोंदिया इथं नाही आहे. मग रत्नागिरीमध्ये आहे का कोणते डोंगर? नाही. तर गडचिरोलीमध्ये भामरागड, सुरजागड, टिपागड, अहेरी, चिरोली, चांदूरगड, सिरकोडा, हे सर्व डोंगर रांगा कुठे आहेत रे? गडचिरोली जिल्ह्यात आहेत. नाशिक मध्ये रे सालेर, त्र्यंबकेश्वर, ठीक आहे. त्याच्यानंतर सप्तशृंगी, हे आपल्याला नाशिक मध्ये दिसतात. ओके, यापैकी नाही याचं उत्तर आहे. दरेकशा टेकड्या कुठे आहेत? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत. पुढे गोदावरी नदीची उपनदी ओळखा. गोदावरी नदीची उपनदी कोणती आहे? शिवना आहे. ठीक आहे, कोण आहे रे? शिवना. मग गोदावरी नदीची उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत रे? बघा, शिवना, कादवा, खाम, ठीक आहे. त्याच्यानंतर बिंदुसरा, कुंडलिका, सिंदफना, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, मांजरा, प्रवरा, प्राणहिता, त्याच्यानंतर प्राणहिता झाली, इंद्रावती. एवढे नद्या आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आसना, पूर्णा, मुठा, ठीक आहे. हे सर्व नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नीरा नदी कोणाची उपनदी आहे? भीमा नदीची. पंचगंगा कृष्णा नदीची. शास्त्री हे कोकणातील नदी झाली. हे कोकणातील नदी झाली. ठीक आहे, कोकणातील नद्यांचा पण मी तुम्हाला क्रम सांगणार आहे, हा ना. तर ते नंतर बघूया आपण. तर हे झाले तुमचे जेही आपण 19 क्वेश्चन्स घेतले, तर 19 क्वेश्चन्स मधले एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, आता बघा आपल्या या प्रश्नपत्रिकेमधून आपल्याला कळेल की कोणत्या प्रकारचे प्रश्न हे पोलीस भरतीला असेल, सरळ सेवेला असेल किंवा एमपीएससी ला असेल, असले प्रश्न येतात. मी साधारणतः असे प्रश्न काढलेले आहेत की सर्वात सोपे. आता ते तुम्हाला पाठांतर होतील यासाठी ते प्रश्न दिलेले आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे 4 ऑप्शन्स आहेत. हे 4 ऑप्शनलाही आपण एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. कारण काय की होऊ शकते की समोर जाऊन तुम्हाला असा प्रश्न येईल की एखादा ऑप्शन तुमचा स्वतंत्र प्रश्न बनून येऊ शकतो. म्हणून तुम्हाला या गोष्टीला जास्त फोकस करायचा आहे. जो तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहे त्याला समोर ठेवायचा किंवा हा व्हिडिओ आहे हा वारंवार बघायचं. आणि जे आपले युट्यूबला जेही 8-9 व्हिडिओ आहेत आपले भूगोलाचे, ते भूगोलाचे व्हिडिओ काय करायचे आहे तुम्हाला बघायचे आहेत, रिव्हिजन करायचे आहेत. त्यामधूनच तुम्हाला बरेच प्रश्न येतील. ठीक आहे, धन्यवाद.